महाराज नमस्कार. रामकृष्ण हरी. महाराज, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे महाराष्ट्रामध्ये. बरं, काय सांगाल या निवडणुकांबद्दल तुम्ही? काय आलं माहिती का, आता लोकांच्या मनामध्ये ना राजकारणाबद्दल आजचं राजकारण जे आहे ना एकदम गलिच्छ झालेलं आहे, घाणेरडे असं राजकारण झालेलं आहे. हे माझं वैयक्तिक मत नाही, तर सर्वसामान्य लोकांचे. नेमकी मतदान कोणाला करायचं, भारतीय जनता पार्टीला करायचं का काँग्रेसला करायचं? आज जी भारतीय जनता पार्टी की ती नेमकी भारतीय जनता पार्टी आहे का काँग्रेस आहे, का काँग्रेस आहे का भारतीय जनता पार्टी? नेमकी मतदान नेमकी कोणाला करायचे हा लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की लोक मतदानाला जाण्यासाठी सुद्धा इच्छुक नाहीत, इथपर्यंत हा विषय गेलेला आहे. महाराज, बरोबर आहे तुमचं, पण सध्या आता जे उमेदवार आहे, इच्छुक उमेदवार, ते इतके धावपळ करतात. लोकांनी कधी 5 वर्षात लोकांच्या घरी गेले नाही असे उमेदवार काय काय आहेत. ते उमेदवार लोकांच्या पार पाया पडतात आता सध्या. यांच्याबद्दल काय सांगणार अशा उमेदवारांबद्दल तुम्ही? काय होतं की तुम्हाला जर राजकीय जीवनामध्ये जर करिअर करायचं असेल, निवडून यायचं असेल, तर तुम्हाला जे एवढेच निवडणुकीचं वातावरण असतं त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही लोकांचे प्रश्न जर सोडवले, समस्या जर सोडवल्या, तर तुम्हाला प्रचाराला जाण्याची सुद्धा गरज नाही. अशा पद्धतीचं जर तुम्ही काम केलं, अशा पद्धतीचं जर तुम्ही नियोजन केलं, तर मला असं वाटतं की लोक तुम्हाला निवडून देणार आहेत. परंतु होतं काय, निवडणुकीच्या तोंडावरती लोकांच्या घरी जाणं, लोकांच्या पाया पडणं, हे सगळे आता लोक करतात. आपल्याला काय त्याच्यावरती टीका करायची नाही, पण एक असं मत आहे प्रामाणिकपणे, खरंच जर तुम्हाला राजकारणामध्ये करिअर करायचं असेल, समाजाची सेवा करायची असेल, तर तुम्ही त्याची तयारी आधीपासून करा. तुम्हाला 5 वर्षाचा वेळ पुरेसा आहे. तुम्ही लोकांमध्ये गेले, जनसामान्यामध्ये गेले, त्यांच्या अडचणी काय, त्यांच्या समस्या काय, हे जर तुम्ही समजून घेतल्या आणि सोडवल्या, तर निश्चित लोक तुम्हाला निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने निवडून देतील. आणि निवडणुकीच्या कालखंडामध्ये जी तुमची दमछाक होते, म्हणजे तुम्ही आता मगाशी बोलले की इकडं पळ, तिकडं पळ, याच्या घरी जा, त्याच्या घरी जा, तर हे तुमची दमछाक होणार नाही. हे आता जी कार्यकर्त्यांची, उमेदवारांची जी दमछाक होते त्याचं कारण ते, तुम्हाला जिल्हा परिषद लढवायची ना, पंचायत समिती लढवायची ना, तुम्ही आधी कामाला लागा. आधी लोकांचे प्रश्न काय तुमच्या मतदारसंघामध्ये ते तुम्हाला कसे सोडवता येतील, त्या सगळ्या गोष्टी, छोटे छोटे लोकांचे प्रश्न असतात, जास्त काही नसतात, ते तुम्ही सोडवा. निश्चित तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं लोक रिस्पॉन्स देतील. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, निवडणुकीला जर तुम्हाला जिंकून यायचं असेल, तर तुम्हाला खूप अलर्ट राहणं गरजेचं आहे. तुमचा प्रतिस्पर्धी कोण आहे त्याच्यावरती तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तो कुठं जातो, काय करतो, तो कोणाला भेटतो, कोणाला भेटत नाही, तो कुठपर्यंत पोहोचलेला आहे, तो जिथं नसेल पोहोचलेला तुम्ही तिथं जाणं गरजेचं आहे. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जेवढे उमेदवार आहे, एक तुम्हाला गोष्ट सांगतो की बरेच असे उमेदवार मतदार आहेत की त्यांना माहितीच नाही. तुम्ही त्यांच्यापर्यंत जर गेले ना, 10-15% तरी पोहोचले ना, तरी तुम्ही लीड करू शकता. आता आपल्या भागामध्ये कितीतरी असे मतदार आहेत त्यांना माहितीच नाही. एवढं तुम्हाला सांगतो, आपल्या तालुक्यामध्ये ना समजा एक 5-50 हजार मतदार आहे, त्यांना आपल्या तालुक्याचं आहे ना आमदार कोण आहे हेच माहिती नाही. ते गेलेत, बटणं दाबले तर निघून आले. म्हणजे ज्यावेळेस पत्रकार जाता, आता तुम्ही लोक जाता आणि तुम्ही विचारता, एखाद्या बाजारमध्ये जाता, तर काही लोकांना आमदार सुद्धा माहिती नाहीये. हे माहिती कोणाला असतं, मोजके काही कार्यकर्ते असतात, मोजके काही लोक असतात, त्यांनाच माहिती. म्हणजे एवढा मोठा फरक आहे. आणि म्हणून ज्यांना निवडणूक लढवायची आहे, पैशाच्या जोरावरती नाही, तुम्ही बुद्धीच्या जोरावरती सुद्धा निवडणूक जिंकू शकता. आणि ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्याला सुद्धा तुम्ही पराभूत करू शकता. असे काही खाचखळगे ते जर तुम्ही शोधले, तर निश्चित जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तुम्ही पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. लोकांपर्यंत तुमचं नाव, लोकांपर्यंत तुमचं चिन्ह हे जाणं गरजेचं आहे. जे लोक मतदानाला जात नाही किंवा जातात पण बटणं दाबून येतात, अशा मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचणं गरजेचं आहे. निश्चित एक चांगल्या प्रकारचा रिझल्ट तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि याच्या आधी लोकांच्या समस्या काय आहे ते तुम्ही लिहून घ्या. आज काय होतं, लोक जातात, उमेदवार जातात, लक्ष राहू द्या, मावशी लक्ष राहू द्या, मामा लक्ष राहू द्या, पाया पडत, एवढं सगळ्यांचे डायलॉग एकच आहे. नाही, तुम्ही तिथं गेल्यानंतर त्या कुटुंबाला भेटल्यानंतर त्याला कुठंतरी वाटलं पाहिजे सबकॉन्शियस माइंडमध्ये, 5 वर्ष तो विसरला नाही पाहिजे तुम्हाला, की आपल्या घरी ही माणसं आली, बोलले, विश्वास यांनी संपादन केला. आता काय होतं, ही लोक सगळे पळत आहेत बरं का, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळे लोक पळत आहेत. फक्त नमस्कार पुढचं घर, नमस्कार पुढचं घर, काहीच नाही ना. लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. मी 20 वर्षापासून हा डायलॉग आहे, लक्ष असू द्या. काहीतरी वेगळं तुम्ही बोलले, त्या कुटुंबाशी समजा संवाद साधला, विश्वासन संपादन केला, तर तुम्हाला त्याचं मतदान होऊ शकतं. बरोबर आहे महाराज तुमचं. पण आता काही ठिकाणी लोक मतदार जे आहेत
मतदार पैसे घेऊन मतदान करतात, काय काय असे म्हणजे चर्चा होत असते लोकांमध्ये का पैसे दिले का मतदार हा मतदान करतोच पैशासाठी. बरं या मतदारांसाठी काय तुम्ही बोलणार, त्यांच्यासाठी काय आश्वासन काय द्याल? झालेलं माहिती का, आता तुम्ही जे मांडलेलं आहे, आता तुम्ही वस्तुस्थिती पाहता पत्रकार लोक की मतदार पैसे घेऊन मतदान करत असतील किंवा करतात. आता आपल्या भागामध्ये मला एक म्हणायचं आहे की तुम्ही देशामध्ये आपली लोकशाही आहे, आपले भारत देशावरती प्रेम आहे. आपण जर अशा जर प्रथा मांडत गेलो आणि जर आपण मतदान करत असताना पैसे जर घेतले तर खऱ्या अर्थाने शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, झाशीची राणी असेल, लाखो लोकांनी बलिदान दिलं हा देश उभा राहण्यासाठी, स्वातंत्र्य मिळण्यासाठी. तर अक्षरशः त्या लोकांचा पण त्या अपमान आहे ना, त्यांनी रक्त सांडलेलं आहे. याचा विचार त्या मतदारांनी करणं गरजेचं आहे. त्याने स्पष्ट सांगणं गरजेचं आहे की मला तुझे पैसे नको, तू काम कर. असा मतदार, धाडसी मतदार निर्माण झाला. काय 5,000 10,000 होणार आहे, मी म्हणतो 50,000 येत असेल, काय त्याने फरक पडणार आहे तुमच्या लाईफमध्ये. पण देशासाठी त्या मतदारांनी धाडस करणं गरजेचं आहे, समोरच्याला सांगणं गरजेचं आहे मला तुझे पैसे नको, मी भिकारी नाहीये. त्याने लाचार नाही झालं पाहिजे मतदारांनी, त्याने सांगितलं पाहिजे हा देश वीर महापुरुषांचा आहे, बलिदान दिलेले आहे. सावरकर आयुष्याचे 26 वर्ष तुरुंगामध्ये होते, काळकुटडीमध्ये, सूर्य पाहिला नाही त्यांनी. 26 वर्ष कशाला म्हणतात, तो देश आहे आपला. आणि मग त्या देशामध्ये असलेल्या मतदारांनी अशा पद्धतीची गोष्ट डोळ्यासमोर ठेवून त्या उमेदवाराला सांगितलं पाहिजे. त्या हिंमत नाही झाली पाहिजे उमेदवाराची पुढच्या वेळेस पैसे वाटण्याची आणि पैशाच्या याच्यावरती निवडणूक जिंकण्याची. ही मतदाराची ताकद आहे. ज्यावेळी बोटाला तुमच्या शाही लागते त्यावेळेस लोकशाही निर्माण होत असते. याचं चिंतन आणि मनन मतदाराने केलं पाहिजे. लोकशाही आपल्याला उभी करायची, लोकशाही जिवंत ठेवायची, देश आपल्याला जिवंत ठेवायचं, सुरक्षित ठेवायचं असेल तर कुठल्याही मतदाराने एकही रुपया न घेता मतदान केलं पाहिजे. विकासाला मतदान दिलं पाहिजे, ना जात ना पात ना धर्म. विकास म्हणजे विकास आणि देश ह्या गोष्टी डोळ्यासमोर त्याने मतदान करणं गरजेचं आहे मतदाराने. सध्या नवीन चेहरे जे आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये, जे नवीन तरुण मुलं जे आहेत ते सध्या पुढे येत आहेत राजकारणामध्ये, म्हणजे आता उभं राहण्याची त्यांची इच्छा आहे. अशा उमेदवारांसाठी काय सांगाल तुम्ही? अतिशय सुंदर प्रश्न विचारलेला आहे पत्रकार महोदय, की खऱ्या अर्थानं काय होतं की आपल्या देशामध्ये जे आता काही अमेरिकेमध्ये असे की तरुण हा देश चालवतात आणि वडीलधारी माणसं मार्गदर्शन करतात, पण आपल्या देशामध्ये असे तर आता हे तरुण पिढी पुढे येणं गरजेचं आहे. तरुणांच्या खांद्यावरती देशाची धुरा पाहिजे. आपल्याला स्वराज्य मिळालं छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये, त्यावेळेस तरुण होते. तानाजी मालुसरे असेल, बाजीप्रभू देशपांडे असेल, सजी कंका असतील. ज्यावेळेस भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले 1947 साली, त्यावेळेस सुद्धा तरुणांनी लढा दिलेला आहे. आज आपल्या देशाला ना तरुणांची 37-38% आपल्या देशामध्ये तरुण आहे. तर ह्या तरुणांचा ना अत्यंत चांगल्या पद्धतीने सहभाग राजकारणामध्ये आला पाहिजे, झाला पाहिजे. आणि तरुणांना लोकांनी डोक्यावरती घेतलं पाहिजे, खांद्यावरती घेतलं पाहिजे, त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांना संधी दिली पाहिजे. धन्यवाद महाराज, आपण दिलेला वेळ. धन्यवाद.